मंडळी, जय जय रामकृष्ण हरी. आज आषाढी एकादशी आणि याच आषाढी एकादशी निमित्त सध्या आपण बदलापूर पूर्वेच्या या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये आहोत. वारकऱ्यांची मोठी आज गर्दी आहे. विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि याच विठ्ठलाची ओढ लागली आहे ती नगराध्यक्षा रुचिताजी घोरपडे यांना, आणि त्यांनी सुद्धा आज या ठिकाणी मंदिरात येऊन विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी राजेंद्रजी घोरपडे आणि त्या सध्या मंदिरातलं आपण विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन सुद्धा घेणार आहोत. खर तर हा एक हिंदू संस्कृतीमधला सर्वात मोठा सण आपण म्हणू शकतो आणि या सणामध्ये या विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकंदरीत विठ्ठल भक्तांची गर्दी आपल्याला असलेली पाहायला मिळते आणि विठ्ठलाची ओढ नगराध्यक्ष रुचिताजी घोरपडे, राजेंद्र घोरपडे यांना सुद्धा लागलेली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी त्यांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे आणि विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन ते या ठिकाणी घेणार आहेत. विठ्ठलाला साकडे घालणार आहेत. विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये आपण बघत असाल तर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी आहे आणि अतिशय सुंदर सजावट या मंदिराची करण्यात आलेली आहे. आज माऊलींचा नामोल्लेख करत, नामस्मरण करत खर तर आपण बघितलं तर प्रत्येक जण म्हणजे छोट्यापासून मोठ्यांपर्यंत एकंदरीत आज दर्शनासाठी आपल्या या मंदिरात आलेले आहेत. त्यांना शक्य होत नाही वारीमध्ये सहभागी होण्यासाठी, ते सहभागी होतात इथे पार पडणाऱ्या वारीमध्ये. आणि आज या मंदिराचं संपूर्ण संस्थान उपस्थित आहे आणि वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मंदिराच्या माध्यमातून, मंदिर संस्थानाच्या माध्यमातून एकंदरीत आपण बघितलं तर अगदी योग्य पद्धतीने आयोजन करण्यात आलेलं आहे. सध्या आपण विठ्ठल रुक्मिणीच्या या मंदिरामध्ये आहोत. एक मिनिट, एक अशी अशी
अर्थात तर सध्या विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची ज्या पद्धतीने गर्दी आहे त्याच पद्धतीने नगराध्यक्ष सुद्धा विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत. विठ्ठलाला साकडं घातलं गेलं आणि आज अनेकांची या मंदिरामध्ये गर्दी आहे. अर्थात तर आषाढी एकादशी निमित्त उत्साहाचं जल्लोषाचं वातावरण बदलापूरच्या या मंदिरामध्ये असलेलं आपल्याला बघायला मिळत आहे आणि अनेकांची उपस्थिती आहे. ज्या पद्धतीनं वारकरी विठ्ठल भक्त सहभागी झालेले आहेत त्याच पद्धतीनं आज उपस्थिती आहे ती म्हणजे नगराध्यक्ष रुचिताजी घोरपडे यांची आणि नगरसेवक राजेंद्रजी घोरपडे यांची. आपण प्रतिक्रिया घेणार आहोत की नेमकं आज विठुरायाला काय साकडं घातलं गेलेलं आहे. आपण अधिक माहिती घेणार आहोत. एकंदरीत आमची कमान लवकर होऊ द्या. अर्थात घ्या घ्या सन्मान करा सन्मान. ताई हे माऊली इथे माऊली इथे इथे या बाबा इथे या बाबा इथे त्यांचं पण करा करून घ्या करून घ्या करून घ्या. कुंडली कबरते श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की जय. अर्थात आज मंदिरात आलेला आहात. आज आषाढी एकादशी जरी आपल्याला शक्य झालं नाही वारीला जाणं शक्य झालं नाही तरी सुद्धा आज तुम्ही इथे येऊन साकडं घातलेलं आहे. बदलापूरसाठी काय सर्व विठ्ठल भक्तांना आज आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. खरंच एक पावन पर्व असं इथे आज पंढरीत इथे अवतरली असं वाटतंय. जरी मला वारीला जायला नाही मिळालं तरी पण बदलापूरमध्ये इतक्या कामानिमित्त असो किंवा इतर गोष्टींसाठी असो इतक्या फेऱ्या झाल्यात की मला असं वाटतं की मी खरंच लोकांची जी सेवा करतेय ती पंढरीच्या वारीच करते असं वाटतं. तर नक्कीच आज जो या बदलापूरच्या नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला नक्कीच मी सार्थ ठरेन आणि बदलापूरच्या विकासामध्ये प्रमुख भूमिका बजावेन असं आपणास आज सांगते. अर्थ गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही येताय दर्शन घेताय पांडुरंगाकडे साकडं घालताय. काय सांगाल यंदाच्या वर्षी काय सगळं कारण की यंदा नगराध्यक्ष कोण आहे आपल्याकडे. आषाढी एकादशी हा हिंदू धर्मामध्ये खास करून वारकरी संप्रदायामध्ये सर्वात मोठा पवित्र दिवस. आज तुकोबारायांची आणि ज्ञानेश्वराची पालखी पंढरपुरात पोहोचते आणि लाखो भक्तांच्या साक्षीनं त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी पांडुरंगाचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्व वारकरी पंथ तिथे जमा होत असतो. आणि हा नुसता उत्साह नाही तर एक पवन दिवस आहे, चांगला कार्याचा दिवस आहे. भक्तिभावाने लोक त्या ठिकाणी जातात. अशाच पद्धतीने आज बदलापूर शहरामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आम्ही या ठिकाणी फिरलो. आज या वाणियाळीमधील विठ्ठल मंदिरामध्ये आल्यानंतर आपण पंढरपूरला जाऊत अशी भावना आपल्या मनामध्ये होत असते. मी आपल्या बदलापूरमधील तमाम नागरिकांना आजच्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं सर्व बदलापूरकरांना पंढरी यायला पांडुरंगाला विनंती करतो, त्याला प्रार्थना करतो की आम्हा सर्व बदलापूरकरांना सुख समृद्धी आणि वैभव प्राप्त करू दे. आमच्या बदलापूरकरांचं आरोग्य सुखाचं आणि समृद्धीचं राहो ही त्यांना प्रार्थना करतोय. धन्यवाद. धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. तर अगदी सकाळपासूनच भजन असू द्यात कीर्तन असू द्यात
याच जल्लोषात आणि याच वातावरणात आषाढी एकादशी या ठिकाणी पार पडते. तुम्हाला सुद्धा या मंदिरात यायचं असेल बदलापूर पूर्व पाणीआळीमध्ये हे मंदिर आहे, तुम्ही नक्की भेट द्या. यापुढे आपण वारीचे सुद्धा अपडेट शहरातले घेणार आहोत, ते पाहायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट भक्ती केंगारसह श्रद्धा ढोबळे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.